हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आज आहे शनिवार आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आपण निघालो आहे सिटीमध्ये. सिटीमध्ये जाण्याचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे, कारण आपल्याला आपल्या मशीनचे पेजेस ॲज वेल ॲज आपली इंक आणायची आहे. त्याचबरोबर माझ्या क्रिकेटच्या टीमचे टी शर्ट्स पण आणायचे. सो जस्ट ना मी आता आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. सनी आवरतो आहे, तर त्याचं आवरलं की लगेच नाश्ता वगैरे करून आम्ही तिकडेच निघणार आहे. तर आजचा व्लॉग जरा इंटरेस्टिंग आहे, कारण आपण बाहेर इकडे तिकडे फिरतच सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला पार पाडत. त्याचबरोबर आपल्याला शनिवार असला तरी पण जिमला पण जायचं आहे. आपण मेन गोष्ट म्हणजे आपल्या ऑफिसला सुट्टी आज, त्याचबरोबर उद्या पण सुट्टी आहे, उद्या संडे असल्यामुळं. आणि परवा पण सुट्टी आहे, कारण परवा 26 जानेवारी आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मी लगेच पटकन आवरून घेतो, माझं नाश्ता वगैरे करतो आणि लगेच आपण निघूया आपल्या कामासाठी. सो स्टे कनेक्टेड आणि लाईक पण करा व्हिडिओला. 4-5च लाईक पडतात आपल्या व्हिडिओला आजकाल म्हणजे मीच पाडतो ते पण माझ्याच अकाउंटने. तर तुम्ही पण लाईक करत जेव्हा पाहत असाल तर सबस्क्राईब पण करा आणि इकडे तिकडे पण शेअर करा. सो मी आवडतो पटकन, तोपर्यंत तुम्ही पुढे बघा काय होते. सो मित्रांनो, सांगायचं राहून गेलं, ॲक्च्युली पहाटे पहाटेच मी सकाळी एक ऑर्डर टाकली होती बिग बास्केटवरून. तर एवढे सारे म्हणजे व्हेजिटेबल्स मागवले होते आणि सोबतच मी हे पण मागवलं, नारळ. काहीतरी ऑफर होती त्याची, तर मला नारळ हे असे 2 क्वांटिटी मिळाले होते. 45 रुपीजलाच 2 मिळाले होते. बाय वन गेट वन ऑफर होती काहीतरी. सो हे पण आहे आपल्या आजच्या नाश्त्यामध्ये. सोबतच आपलं दूध पण गरम होतं आहे. तर दूध आहे, तर त्याचं ओट्समध्ये टाकून दूध आणि ओट्स खाईल मी. ओट्स म्हणजे आपली मुसळी हाय प्रोटीनवाली. आणि त्यानंतर मग नारळ पण आहे. हे जमलंच तर मग संध्याकाळी या गाजराचा आपण हलवा बनवू शकतो, कारण तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे काय आहे ते. आपल्याकडे आहे हे शुगर फ्री, जेणेकरून आपल्याला कॅलरीजचा काही सीन होणार नाही. थोडंफार गाजर जाईल पोटामध्ये, गाजर तर चांगलंच असतं. आणि त्याचबरोबर मिल्क असेल आणि जास्त काही वाढू आपण काय करणार नाही. सो संध्याकाळी जर जमलंच तर आपण हे करूच. तर मित्रांनो, नाश्ता वगैरे झाला आहे आपला आणि विषय असा आहे की आता आपण निघालो आहे बाहेर. आणि बाहेर जायचं म्हणजे आपलं हे जॅकेट मॅन्डेटरी आहे, कारण भाई हे जॅकेट मस्त आहे राव, मला आवडतं. म्हणजे एकदम पातळ पातळ आहे आणि प्लस म्हणजे काय मी स्पॉन्सरशिप वगैरे तसलं काय सीन करत नाही, पण सांगतोय पातळ पण आहे आणि धूळ वगैरे उडत नाही अंगावरती. चांगलं आपलं बॉडी वगैरे सगळं नीट राहते, शर्ट पण बळत नाही. सो मग आता निघालो आहे बाहेर. तर चलो आता जरा बाहेर बघूया काय काय कशा कशा गोष्टी आहेत त्या. निघायला सध्या कॅश आणायला, कारण कॅशने पेमेंट केलं तर आपल्याला पेपर स्वस्त पडतात, त्यामुळं तो कॅश काढायसाठी गेला ATM मध्ये. यो गाईज, वेलकम बॅक. आज आहे सुट्टी, आपण आता चाललोय आपल्या कामाला. जसं की तुम्हाला सांगितलं, गेलतो ATM मध्ये पैसे काढायला. दंडराची सगळे आपल्या हातात आलेले आहे आता, आणि आता आपण निघालेलो आहे. हाच आपला रेग्युलरचा कॅम्पसचा रोड. इथं आहे NBN सिंहगड कॉलेज. तुम्हाला दाखवतो मी. हे जे आहे हॉटेल रिलॅक्स. इथं नाही एवढं खास भेटेल जेवण, पण ठीक आहे, जाऊ द्या. हे नीलकंठ एंटरप्राइज स्टेशनरी स्टोर. हे आहे लॉ कॉलेज. या साईडला आहे आमची जिम. आणि चला तुम्हाला अजून दाखवतो, तुम्हाला गर्ल्स हॉस्टेलला. त्या दिवशी इथं बसले होते लोक या आंदोलनाला. ठिकाणी बसलेले आंदोलन नाही, तुम्ही पाहिलेली गर्दी ती याच ठिकाणी होती. नसेल पाहिले तर जाऊन चेकआउट करा. हा, तुम्ही पाहिला नसेल तो जो लास्ट ब्लॉक सुद्धा तुम्ही जाऊन चेकआउट करा. सेकंडला आणि या ठिकाणी आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हा इथनं शॉर्टकट. हा मॅप वरती दाखवत नाही, कारण ह्याचं असं गेट आहे. या साईडला हे गर्ल्स लिफ्टन. हॉस्टेल. आणि चला तुम्हाला दाखवतो अजून पुढे काय काय आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही, पण आज पण मी रात्री जाणार आहे वासोट्याला. म्हणजे आज पण ट्रेकला जाणार आहे मी. त्याचा तर मी काय व्लॉग बनवणार नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः येऊन तिकडे पहा. जर तुम्हाला वासोट्याला परत जायचं असेल किंवा कोणत्या ट्रेकिंगला जायचं असेल, तुम्ही नक्की मला सांगा, कारण मी जर आठवड्यात जात असतो कुठे ना कुठेतरी. कमेंट करा, कमेंट खाली. तुम्ही नक्की कमेंट करा, मी तर म्हणतो. मी कॉन्टॅक्ट नंबर पाठवेल सांगणार तुम्हाला. येस, कॉन्टॅक्ट नंबर नको पाठवू, पब्लिक करू नको. पब्लिक, हा तसं नको. प्रायव्हसी कन्सर्न मुळे मी पब्लिक नाही करू शकत माझा कॉन्टॅक्ट नंबर. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. ओके गाईज, हा जो पूल आहे, हा हे सिंहगड रोड. तर इथून सीन काय, या पुलावरून जायला मात्र 1 मिनिट लागतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही खालून जात असेल तर तुम्हाला कमीत कमी 5 मिनिट लागतात. जास्त 10 मिनिटं 5 ते 10 मिनिट तुम्ही पकडून चाला. पण या जर तुम्ही ओढून जात असाल ना, तर तुम्हाला फक्त 1 मिनिट लागतो. तो म्हणजे तुम्ही बघू शकता, केलेत म्हणजे लोकांनी कामं केलेत थोडेफार, पण करायची गरज होती. कारण इथे या ठिकाणी एवढं ट्रॅफिक होत होतं ना, की बाप, 1 नंबर ट्रॅफिक होत होतं, काय समजत नव्हतं इथं. पण ठीक आहे, आता म्हणजे चांगलं चाललंय. आता स्विगीची ऑर्डर मारतायत. काय बार्बिक्यू नेशन होती तिकडे. नाही, तुम्ही वरती तुम्ही बघा, वरतून म्हणजे चांगला आहे, तुम्ही चांगला येतो.
ते सेफ्टी जास्त आहे, PCMC मध्ये जास्त आहे, पुण्यामध्ये पण आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे. पण मला अशी एक खबर मिळाली की हे ब्रिज आहे ना, हा ते ब्रिज तोडणार म्हणून, बिकॉज त्यांना इथे मेट्रो लाईन पण पाडायची होती आणि हा चुकीचा बनलाय असं त्यांचं म्हणणं आहे. I don't know, असं ते ऐकण्यात मोडणार आलंय. आहे. हा म्हणजे विचार चालू आहे त्यांचा की हा ब्रिज मोडायचा, काय करायचं काय माहिती. पण एवढा खर्च करून हा ब्रिज बांधलाय, मला नाही वाटत की यांनी असा मोडावा. यांनी जी मेट्रो लाईन करायची त्यांना त्यांनी अंडरग्राऊंड करायची अशी माझी इच्छा आहे. पण माझ्या इच्छेला काय फरक पडतो नाही का? बघा तरी तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय. किंवा थोडी सरकवून केली तरी चालेल नाही का? Yes. गाईज ह्याच प्रॉब्लेम आहे बघा. मी त्यामुळे मोठी केस ठेवत नाही, पण ठीक आहे आता ठेवायचं म्हणून ठेवतो. पण आता आम्ही आलोय आता इथे. मित्रांनो, तुम्हाला वाटेल मी तोंडाला असं का पॅक केलंय. हे प्रदूषणापासून वाचण्यासाठी आपण एवढे काय काय करून आपल्या फेसची काळजी घेत असतो, परत फोड येतात मला नाही आवडत ते. त्यामुळे कव्हरिंग केलंय मी. पेट्रोल पंप इथं आता पेट्रोल टाकतो आम्ही. चालतंय, टाकतो आता. बाय बाय. पेमेंट करायचं यातो. कर रे क्रेड ओपन. हा आपल्या इथला पेट्रोलचा रेट. जय मोदी. Guys, तुम्ही जे पाहताय ना ते आहे नदी पात्र, म्हणजे या जागेला नदी पात्र म्हणतात. आणि तर या ठिकाणी बऱ्याच प्रकारचे लोक काही काही सामान विकायला बसलेले असतात. तर 200 रुपयाला बॅग आहे. मला वाटतं जाताना एखादी बघावी, कारण आपल्या ट्रेकिंगला सफारीची बॅग लागत असते सारखी. सफारीची बॅग 200 रुपयाला आहे. हे फक्त पाहू शकता. येताना आपण नक्कीच तिथं भेट देऊयात. असे टी शर्टचं पार्सल घेतलंय. हे वर 2 टी शर्ट आहेत ते संध्याने घेतले त्यासाठी. आणि बाकी आपले ब्लॅक टी शर्ट्स आहेत आपल्या टीमचे. सो आत्ता टी शर्ट घेतले. आता आपण टी शर्ट घेऊन निघूया आपल्या पेपर्सकडं, म्हणजे पेपर घेण्यासाठी. पेपर आणि इंक घ्यायची आपल्याला. ते मी शुक्रवार पेठमध्ये आहे. आसपास सगळे जे शॉप्स आहेत ते सगळे होलसेल फार्मास्युटिकल जाऊ दे काहीतरी, सगळे दुकानं आहेत ते सगळे फार्मास्युटिकलचे आहेत काहीतरी, ते दवाखान्याचे म्हणजे औषधांच्या गोळ्यांचे. बाहेर सगळे पार्सल वगैरे तुम्ही पाहू शकता. हे सगळे पार्सल वगैरे सगळे म्हणजे आपले दवाखान्याच्याच गोष्टींचे आहेत. दवाखाना म्हणजे मेडिकलवाल्या गोष्टींचे. त्याला थोडं मराठी वापरलं मी शुद्ध. सो आता इथून आपल्याला जायचं आहे परत आपल्या दुसऱ्या जागेकडं. सो चलो मित्रांनो, अशा अंधाऱ्या जागेतून ते जायला आपल्याला. कर फ्लॅश बंद नाही. चला. मित्रांनो, आपण आलोय आता आपल्या पेपर घेण्यासाठी. याच ठिकाणावर मी आपली मशीन घेतली होती. त्यातूनच नवीन मशीन आली आहे. अराऊंड ह्याची कॉस्ट 2-2.5 किंवा 3 लाखापर्यंत जाते. ह्याचे जे इंक वगैरे जे असते सगळं पूर्णपणे बाहेर राहतं, त्यामुळं ते थोडीशी कॉस्टली जात असते. सो आतमध्ये एक सर आहेत, ते आपल्याला देणार आहेत आपलं पार्सल. सो त्यांच्यासमोर एक कस्टमर असल्यामुळे थोडेसे भीतीत वाटतं, तर आपण वेट करत थांबलो. हे त्यांचं आतलं सेटअप आहे. पान वगैरे घेतले आम्ही. हे बिल मारलेलं आहे मोठं, आणि सनीच्या हातामध्ये पेज आहेत आणि इंक पण आहे. मोठाच फटका बसला आहे आपल्याला, पण कॅशमध्ये पेमेंट केल्यामुळे आपली GST वाचली 18%. सो ह्याच आनंदामध्ये रिव्हील नाही केलं पाहिजे या गोष्टी. अशा गोष्टी रिव्हील नाही केल्या पाहिजे. कट करतो भाई मी, हे नाडू नको टाकायला. गुफेतून बाहेर निघून आता आपण निघूया आपल्या घराकडं. सगळी कामं आपल्या ऑलमोस्ट झालेत. आता घराकडे जाऊन आपण आपला प्रिंटर चालू करणार आहे आणि बाकीचे राहिले प्रिंट्स आपण करणार आहे. सो बघा आता पुढे काय होतं ते. मज्जा करू, मज्जा. चला. तर मित्रांनो, आम्ही रस्त्यात थांबलो होतो. सण्याला बॅग घ्यायची होती, तर या भावाकडनं आपण ही बॅग घेतली आहे. बॅग फक्त 2000 रुपयाला होती मित्रांनो, त्यामुळे आम्ही बॅग घेऊन टाकली सफारीची. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे काय असतं, तर अशा गोष्टी पण आपण घेणार नाही सध्या. चालेल मित्रांनो, निघूया आता. चले निघूया आता आपण. बाय बाय. तर गाईज आत्ताच आलोय मी रूमवरती. आपलं सगळंच सामान घेऊन आलोय. आता काहीतरी खायचं नियोजन करावं लागेल. तर आत्ता माझा प्लॅन चालला आहे की मस्तपैकी वरण भात वगैरे बनवावा. तर खालून जाऊन मी थोडासा राईस घेऊन येतो, आपल्याला बिर्याणी राईस, आणि डाळ पण आणायची तर ते घेतो, आणि त्यानंतर बनवूयात मग वरण भात. हे पेपर्स आणलेत आपण, त्याचबरोबर जे टी शर्ट आणले होते ते पण आहेत खाली डिक्कीमध्ये, ते येताना वरती घेऊन येईल मी. आणि बाकी मग आता करतो काहीतरी प्रिंटिंगचं वगैरे चालू करतो, कारण जेवढा लोड कमी करेल तेवढं चांगलंच. एक मोठा थोडा प्रॉब्लेम पण झाला आहे आमच्या टीममध्ये. मी सांगितलं होतं की टी शर्ट्स तुम्हाला कॉलरवाले देणार आहे म्हणून. झाला विषय असा की त्यांच्याकडे कॉलरवाल्या टी शर्ट्सचा स्टॉकच नव्हता. सो मग आता त्यांना काहीतरी कन्व्हिन्स करावं लागेल सांगून
आणि माझ्या डोक्यात प्लॅन असा आहे की त्यांना म्हणजे दोन्ही टी शर्टमध्ये जस्ट एक थोडासा फरक होता प्राईजमध्ये. स्वतः माझं प्लॅन असा चालला की त्यांना 30-40 रुपये माघारी देण्यापेक्षा त्यांना जे आर्म्सला गार्ड असतं ते उन्हापासून वाचवण्यासाठी, तर त्याचं काहीतरी त्यांना म्हणजे सोबत देऊन द्यावं, जेणेकरून म्हणजे पैसे पण नाही द्यावे लागायचे आणि त्यांना पण वाईट नाही वाटायचं. थोडा कॉलरचा विषय आहे, पण मे बी त्यांनी ऐकलं तर बरं होईल. सो करतो मी पटकन जेवण वगैरे बनवतो आणि त्यानंतर मग आपला प्रिंटर चालू करून प्रिंट वगैरे घेईन मी. सो चलो. तर आपला डाळ तडका आणि जिरा राईस बनतो मित्रांनो. आपलं वरण भात रेडी आहे. आता मी याला खाऊन घेतो. सो आता मी निघालो संजीला सोडण्यासाठी ट्रेकसाठी. तर त्याला आपल्याला भारतीय विद्यापीठकडे जाऊन सोडायचं आहे. सो मी आलतो इथे करत तर त्याला शिट्टी घ्यायची होती संजीला, तो शिट्टी आणायला गेला. तुम्हाला वाटेल शिट्टी कशासाठी, कारण शिट्टी लागणारे लोकांना गाईड करण्यासाठी ट्रेकमध्ये. हो चलो. संजयने शॉर्मा घेतला आहे खाण्यासाठी आणि तो निघाला ट्रेकला. तर या बसमध्ये बसून संजय जाणार आहे ट्रेकसाठी, म्हणजे ट्रेकसाठी नाही, शिवाजीनगरला. आणि त्यानंतर मग परत शिवाजीनगरवरून बाकीच्या लोकांचे पिकअप घेत मग तसंच तो जाणार आहे वासोट्याला. सो गाईज मी आता जातो आता रूमवर आपल्या, आणि रूमवर जाऊन मग आपलं प्रिंटर चालू करतो. गाईज मी आल्याबरोबरच लगेच प्रिंटर चालू करून आपल्या टीमचे टी शर्ट्स प्रिंट करण्यासाठी रेडी म्हणजे चालू केलेत. तुम्ही पाहू शकता इथे नंबर वगैरे मी प्रिंट करतो आहे. आणि आपला प्रिंटर दरवेळेप्रमाणे थोडा स्लो झाला आहे, कारण खूप लोड आल्यामुळे त्याला प्रॉब्लेम आला आहे. सो प्रिंटिंग तर चालूच आहे आपली. ब्लॉग आवडला असेल अशी मी आशा करतो. आणि जर तुम्ही शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पाहिला असेल, याचा अर्थ तुम्ही आपली माणसं आहेत, तर आपल्या माणसांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि इकडे तिकडे शेअर पण करा. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आनंदित राहा. काळजी घ्या मित्रांनो. बाय बाय.